क्रिस्टलचं स्ट्रक्चर कसं आहे हे एक्सप्लेन करायला आपल्याला काही टर्म्स माहिती असायला पाहिजेत. त्या आपण आता बघूयात. पहिली आहे लॅटिस. लॅटिस इज व्हॉट? इट इज अ 3D अरेंजमेंट ऑफ पॉईंट्स इन जॉमेट्रिक फॉर्म. लॅटिसलाच स्पेस लॅटिस असं सुद्धा म्हणतात. 3D म्हणजे काय? 3 डायमेन्शन म्हणजे एक्स, वाय आणि झेड अशा 3 ॲक्सेसवरती जेव्हा स्ट्रक्चर आहे त्याला 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर म्हणतात. सर्कल इज अन एक्झाम्पल ऑफ 2 डायमेन्शन. पण स्फिअर जसा एक बॉल असतो दॅट इज एक्झाम्पल ऑफ 3 डायमेन्शनल फिगर. सिमिलरली स्क्वेअर इज अन एक्झाम्पल ऑफ 2 डायमेन्शनल फिगर आणि क्यूब इज अन एक्झाम्पल ऑफ 3 डायमेन्शनल फिगर. सो जॉमेट्रिक फॉर्म म्हणजे काय की असंच जेव्हा आपण पॉईंट्स कुठल्या किती डिस्टन्सवर आहेत, एकमेकांपासून किती अँगलवर आहेत हे एक्सप्रेस करू शकतो. दॅट इज द जॉमेट्रिक फॉर्म ऑफ द स्ट्रक्चर. समजा 4 पॉईंट्स आपण कन्सिडर केले P1, P2, P3, P4 विच आर कॉल्ड ॲज लॅटिस पॉईंट्स. तर त्यांची ही 3D अरेंजमेंट जी असेल त्याला आपण लॅटिस म्हणू. अँड दीज आर द लॅटिस पॉईंट्स. दॅट इज व्हॉट यू हॅव टू रिमेंबर. द सेकंड टर्म इज बेसिस. म्हणजे काय की हे जे लॅटिस होतं वरचं त्या P1, P2, P3, P4 ह्या लॅटिस पॉईंट्सवर कसले पार्टिकल्स आहेत? दॅट इज बेसिस. पार्टिकल्स दॅट पॉप्युलेट द लॅटिस पॉईंट्स आर कॉल्ड बेसिस. म्हणजे ह्या एक्झाम्पलमध्ये अशा टाईपचा पार्टिकल इज द बेसिस. आता हे पार्टिकल्स म्हणजे आपण आधी बघितल्याप्रमाणे ॲटम्स, मॉलिक्युल्स किंवा आयन्स असू शकतात. अँड दिस फॉर्म्स अ क्रिस्टल स्ट्रक्चर. या दोन्ही डायग्राम्समध्ये मी 2 डायमेन्शनल फिगर दाखवली. आता आपण एक युनिट सेल बघूया जे 3 डायमेन्शनल असेल. त्या केसमध्ये काय होईल? स्क्वेअर हा आपण क्यूबच्या फॉर्ममध्ये फिगर कशी दिसते 3 डायमेन्शनमध्ये ती दाखवली आहे. युनिट सेल इज द स्मॉलेस्ट रिपीटिंग युनिट ऑफ स्पेस लॅटिस. ओके, रिपीटिंग युनिट म्हणजे काय? हेच युनिट तुम्हाला ह्याच्या शेजारी दिसेल, त्याच्या शेजारीसुद्धा सिमिलर, वरती सिमिलर, खाली सिमिलर असं ते 3 डायमेन्शनल रिपीटिंग युनिट असेल. त्याच्यातले काही पार्ट्स आता आपण समजून घेऊयात. एक्स ॲक्सिसवरची जी लेंथ आहे त्याला म्हणतात ए आणि त्याच्या ऑपोजिटचा अँगल असतो अल्फा. वाय ॲक्सिसवरची लेंथ आहे बी, त्याच्या ऑपोजिटचा अँगल आहे बीटा. आणि झेड ॲक्सिस ह्याच्यावरची जी लेंथ आहे त्याला म्हणतात सी आणि त्याच्या ऑपोजिट झेड ॲक्सिसच्या ऑपोजिटचा अँगल गॅमा. टाईप्स ऑफ युनिट सेल्स आता आपण बघूया. त्याच्यासाठी एक रिव्हिजन म्हणून लक्षात ठेवा. 1 डायमेन्शनल स्ट्रक्चर म्हणजे एक लाईन, 2 डायमेन्शनल स्ट्रक्चर म्हणजे एक स्क्वेअर आणि त्याचाच 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर म्हणजे क्यूब. तर ह्या लाईनची जी लेंथ आहे तीच लेंथ स्क्वेअरच्या साईड्सची आहे. स्क्वेअरच्या 4ही साईड समान असतात आणि तीच हाईट, लेंथ, ब्रेड्थ आणि हाईट ह्याची मेजरमेंट या 3D क्यूबमध्ये असेल. आता जेव्हा आपण सिम्पल क्यूबिक सेल आहे असं म्हणतो त्याचा अर्थ काय की लॅटिस हा एक क्यूब आहे आणि बेसिस जे आहेत, जे पॉईंट्स, जे पार्टिकल्स आहेत ते त्याच्या 8 कॉर्नर्सला असतील. हा जो थोडासा लाईट कलरमधला पार्टिकल आहे तो मागच्या बाजूला आहे ना, त्यामुळे तो आपल्याला दिसणार नाही आहे स्पष्ट, पण तो तिथं त्या कॉर्नरला असेल. सो असे 8 कॉर्नर्स आहेत, 4 खालच्या स्क्वेअरचे, 4 वरच्या स्क्वेअरचे. दिस इज सिम्पल क्यूबिक युनिट सेल. पार्टिकल्स आर ओनली ॲट द कॉर्नर्स. बॉडी सेंटर्ड युनिट सेलमध्ये काय आहे? कॉर्नरचे 8 पार्टिकल्स तर आहेतच आहेत, प्लस समजा एक्स ॲक्सिसवरती मी निम्म अंतर गेले तर इथं आले, वाय ॲक्सिसवरती निम्म अंतर गेले तर इथं आले, म्हणजे हा पॉईंट इथं आहे बरोबर, हा निम्मा आणि हा निम्मा. आणि झेड ॲक्सिसवरती सुद्धा निम्म गेले तर त्या क्यूबच्या आतमधला हा पॉईंट येईल, इथं सुद्धा एक पार्टिकल आहे. दिस इज द बॉडी सेंटर्ड युनिट सेल. 8 कॉर्नर्स प्लसमध्ये. त्यानंतर आहे फेस सेंटर्ड. फेस सेंटर्डचा अर्थ काय की फेस म्हणजे बाजू, कुठल्या किती बाजू आहेत एका क्यूबला? तर वरची बाजू, खालची बाजू, उजवीकडची, डावीकडची, मागची आणि पुढच्या, अशा 6 बाजू आहेत, 6 फेसेस आहेत. त्या 6ही फेसेसच्या मध्ये एक एक पार्टिकल असेल. सो हे कॉर्नरचे 8 प्लस 6 फेसेसवरचे 6 इतके बेसिस पॉईंट्स आपल्याला फेस सेंटर्ड सेलमध्ये दिसतात.
आणि लास्ट वन आहे बेस सेंटर्ड. बेसमध्ये काय आहे की फक्त 2 ऑपोजिट फेसेस घेतो इन्स्टेड ऑफ ऑल 6 फेसेस. सो कॉर्नरचे 8 तर आहेच आहेत प्लस 2 बेसवरचे 2. सो इथं किती आहेत बेसिस पॉईंट्स 8 प्लस 2 पॉईंट्स. ओके. सो दीज आर द 4 टाइप्स ऑफ युनिट सेल्स.